फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. आजचा व्लॉग हा पालकांसाठी आणि मुलांसाठी आहे, त्यामुळे आजचा व्लॉग पालकांनी आणि मुलांनी नक्की पूर्ण पहा, कुठेही स्किप न करता, कारण काही महत्त्वाच्या टिप्स ज्या अभ्यासासाठी उपयोगी आहेत त्या मी देणार आहे. अभ्यासाची जागा कशी असावी? तुम्हाला काय वाटतं? आपल्या मुलांना अभ्यास करण्यासाठी कशी जागा असावी? एकतर कुठलंही डिस्टर्बन्स नको, लक्ष विचलित होईल अशा काही सिच्युएशन्स नको, स्वच्छ नीटनेटकं असावं आणि त्याचकरिता अभ्यासाची जागा ही नेहमी फिक्स असावी. मग स्टडी टेबल आपण घेतो किंवा आमच्या लहानपणी तर आम्ही पाटावर अभ्यास करायचो, एक जागा पकडायचो आणि पाठ किंवा उशीवर घ्यायचो, पण अभ्यासाची जागा मात्र ठरलेली असायची. तर तसंच माझ्या मुलीच्या सुद्धा अभ्यासाची जागा मी फिक्स केली होती आणि हा स्टडी टेबल मी तिच्या 10वीत असताना तिच्यासाठी घेतला होता. आयक्यामधून हा स्टडी टेबल आम्ही विकत घेतला आणि त्याचबरोबर एक खुर्ची. तर हा स्टडी टेबल माझी मुलगी आणि मी आम्ही दोघी शेअर करतो आपापली कामं करण्यासाठी. तर दर आठवड्याला दर 4 दिवसाने आपल्या स्टडी टेबल किंवा आपल्या अभ्यासाची जी जागा असते ती स्वच्छ करायची आणि म्हणूनच दर आठवड्यातून एकदा मी हा स्टडी टेबल डिक्लटर करते आणि स्वच्छ करते. छान स्वच्छ पुसून झाल्यानंतर मी इथे विजन बोर्ड लावते. मी स्वतः लॉ ऑफ अट्रॅक्शनचे नियम फॉलो करते आणि त्याच्यामध्ये असलेलं हे विजन बोर्डचं महत्त्व मला कळलं आणि त्यामुळे मी हे विजन बोर्ड अभ्यासाच्या म्हणजे स्टडी टेबलच्या अगदी माझ्या मुलीच्या समोर ठेवलं. आणि माझ्या मुलीचे, माझ्या नवऱ्याचे आमचे काही स्वप्न आहेत, आमचे काही ड्रीम्स आहेत आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये असे नियम आहे की जे तुम्हाला हवं आहे ते जर सतत तुमच्या डोळ्यासमोर राहिलं तर एक ना एक दिवस तुम्हाला ते नक्कीच मिळतं. आणि म्हणूनच आमच्या ड्रीम्स आम्ही ह्या फोटोच्या रूपांमध्ये ह्या विजन बोर्डवर लावलं. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार आपण जर विजन बोर्डवर आपले काही ड्रीम्सचे फोटोज लावले आणि त्याला रोज पाहिलं किंवा मॅनिफेस्ट केलं तर ते नक्कीच आपल्या आयुष्यात येतं. ह्याच्या मागे कुठलाही अंधश्रद्धापणा नाहीये. तर कुठलीही गोष्ट जर सतत आपण ती पाहिली, त्याचा विचार केला तर नक्कीच आपल्या आयुष्यात ती घडते आणि म्हणूनच आमचे ड्रीम्स आम्ही या विजन बोर्डवर लावले. माझी मुलगी 10वीत होती त्यावेळी तिचं विजन असं होतं की तिला 10वीला 98 to 99% काढायचे आणि त्यामुळे तिने हे असं विजन बोर्ड समोर लावलं की मला 98.88% मिळाले. त्यामुळे अभ्यास करताना रोज तिच्या डोळ्यासमोर ते पर्सेंटेज असायचे आणि त्याप्रमाणे तिला अभ्यास करायला हुरूप यायचा. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, खरंच तिला 10वीला 97% मिळाले. तर हे आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ह्या विजन बोर्डचं महत्त्व. त्यामुळे आपल्या अभ्यासाची जी जागा असेल, मग ते स्टडी टेबल असो किंवा एखादा कोपरा असो, तरी आपल्या डोळ्यासमोर आपलं विजन बोर्ड नक्की असावं. विजन बोर्ड झाल्यानंतर मी मग काही वस्तू ह्या टेबलवर ठेवल्यात. ते म्हणजे माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो, सरस्वती मातेची पाटी आणि लक्ष्मी सरस्वतीचा हा फोटो. यात कुठलंही अंधश्रद्धा नाहीये, देवभोळेपणा नाहीये, फक्त हेतू हाच आहे की सरस्वती मातेचा आशीर्वाद हा अभ्यासू जी मुलं असतात किंवा विद्यार्थी त्यांच्यावर पडावा, त्यांची दृष्टी तिथे असावी, म्हणून त्यांच्या विजन बोर्डवर ही सरस्वती पाटी लावावी. बरं, ही सरस्वती पाटी मी कुठून घेतली? तर आपुलकीची स्नेहा हिच्याकडून. भरपूर ढीगभर पेन वेगवेगळ्या रंगाचे ह्या बोलमध्ये ठेवले आणि अभ्यास करताना थोडा शांतपणा मिळावा. खूप जास्त ताण, स्ट्रेस असतो मुलांना, त्यामुळे डोळ्यांना शांतता मिळण्यासाठी एक छानसं मनी प्लांट मी स्टडी टेबलवर ठेवलं आणि हा लॅम्प आणि माझ्या कामाकरता लॅपटॉप. तसंच माझ्या मुलीला आणि मला दोघींनाही वाचनाची खूप आवड आहे, त्याच्यामुळे काही पुस्तकं जी आम्ही वाचत असतो त्याच्यातली काही ठराविक पुस्तकं ह्या स्टडी टेबलवर मी ठेवते. तर अशा प्रकारे हा स्टडी टेबल मी अरेंज केला, स्वच्छ करून घेतला आणि व्यवस्थित पुसून घेतला, विजन बोर्ड बनवलं, काही कोट्स लिहिले, मोटिवेशन जे कोट्स आहेत ते समोर लावले, जेणेकरून माझ्या मुलीला अभ्यास करण्यासाठी काही मोटिवेशन मिळेल. आता अभ्यासाच्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करते की आपल्या मुलांना अभ्यासाची आवड कशी लावावी आणि त्यांना त्यांच्या अभ्यासात यश कसं मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मूल लहान असतानाच त्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणायची सवय लावायची. बाप्पाच्या समोर बसून गणपती अथर्वशीर्ष वाचून दाखवायचं, मग हळूहळू ते म्हणू लागतात. याने होतं काय, तर वाणी शुद्ध होते, उच्चार स्पष्ट होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुद्धी तल्लख होते, कारण गणपती बाप्पा हे साक्षात बुद्धीची देवता आहे. दुसरी टिप्स,
खूपदा मुलांचं अक्षर चांगलं नसतं, त्यामुळे ते काय लिहितात ते कळत नाही आणि त्यामुळे मार्क कमी मिळतात. मग अक्षर सुधारण्यासाठी काय करू शकतो? तर जेव्हापासून तुमचं मूल लिहायला लागतं अगदी तेव्हापासून तुमच्या घरामध्ये जे न्यूजपेपर येतात, मग ते इंग्लिश मराठी दोन्ही भाषेचे आणायचे आणि त्याच्यातले जे मोठी मोठी अक्षरं असतात ती अक्षरं गिरवायला सांगायची, म्हणजेच ओव्हरराईट करायला सांगायची. असा हा रोजचा नियम, म्हणजे रोजच्या एक पान त्या अक्षरांवर गिरवायला लावायचं, असं अगदी 5वी ते 6वीत जाईपर्यंत. आणि मग 8वी 9वी 10वीला तुम्हाला त्याचा फरक जाणवेल तुमच्या मुलांच्या मोत्याच्या दाण्यांप्रमाणे अक्षरासारखं. तिसरी टिप्स, अभ्यासाची वेळ. अभ्यासाची वेळ ही नेहमी फिक्स ठेवायची, मग ते आठवड्याचे 5 दिवस असो किंवा 6 दिवस, पण एकही दिवस न चुकता. होमवर्क नसेल, क्लासवर्क नसेल तर निदान काहीतरी लिखाण करा किंवा वाचन करा, पण अभ्यासाची वेळ ही मुलांना पाळायला लावायचीच. त्याने होतं काय, तर मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होते आणि रोजचा सराव असल्यामुळे परीक्षेला मार्क छान मिळतात. पुढची टिप्स, मुलांना पालकांनी न चुकता शाळेत काय शिकवलं ह्याची उजळणी घ्यायची, म्हणजे रिव्हिजन. म्हणजे अगदी मुलं ना कधी कधी टीचर्सची किंवा शिक्षकांची नक्कल करून आई वडिलांना सांगतात, तरी चालेल, पण हे मात्र नक्की करायचं. आता पालकांसाठी महत्वाचे टिप्स, ते म्हणजे हेल्दी फूड आपल्या मुलांना द्यायचं, जसे की प्रोटीन लाडू, ड्रायफ्रूट लाडू, डिंक लाडू किंवा ड्रायफ्रूटचा एक डब्बा त्यांच्या अभ्यासाच्या जागेच्या इथे ठेवायचा. बदाम, मनुका, अंजीर आणि खजूर. त्यामुळे भूक लागली की हेल्दी फूड त्या मुलांच्या पोटात जातं. आठवड्यातून 2दा कुठल्याही आयुर्वेदिक तेलाने त्यांच्या डोक्यावर आणि पायाच्या तळव्यांवर मॉलिश करायचं. त्याच्यामुळे होतं काय, तर अभ्यासामुळे आलेला ताण, स्ट्रेस कमी होतो आणि डोळ्यांना, मेंदूला आणि केसाला त्याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे ह्या गोष्टी न चुकता तुमच्या मुलांबरोबर करा आणि मुलांची प्रगती 1 वर्षात किती उंचावलेली असेल हे पहा. तर असा होता हा आजचा व्लॉग, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि असेच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. पुन्हा भेटू अशाच काही इम्पॉर्टंट टॉपिकवरच्या व्हिडिओजने, काही ब्लॉग्सने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.